समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुले समाधी हरिनामे नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुले चित्ते समान विठाला विठाला ओम नमो अनादि सिद्ध पुरातन अनादि सिद्ध पुरातन ओम नमो अनादि सिद्ध पुरातन ओम नमो अनादि सिद्ध पुरातन कांश नमन लक्षासि नमन लक्षासि नमन लक्षासि नवे तो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवे मजये हरिनाम सरस्वती माते बैस जीवेवरी मज साह्य करी निरंतर नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञान मूर्ते जेने दिले स्फूर्ती हरिनाम नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ मने जाणावो अंतरी पांडवांच्या घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाये जपवी मजय हरिनाम महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दांतो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमना दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे ज्या गोपाळाने कथे साविस्तारो 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 बाबाचे सद्गुरु दास तुका बाबाचे सद्गुरु दास तुका त्यांच्या संवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पदी नमितो पद्मनाभा पदी नमितो पद्मनाभा पदी नमितो पद्मनाभा पदी नमितो नमितो पद्मनाभा पदी नमितो पद्मनाभा
राजाधिराज रणरंगधीरम राजे वनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणांकरंते रामचंद्र शरण प्रपद्ये दत्तात्रय महायोगो भगवान भूतभस्ना चतुर्भुजो महाविष्णु योग साम्राज्य दीक्षिता झालं हरी हरी ठेविले अनंत तैशीला विठाला यथामती यथावकाश कीर्तन रूपे सेवेकरिता गायलेला अभंग दोन्ही प्रकरण पाहता एक नेलोबारायांचं प्रकरण आणि एक तुकाराम महाराजांच्या प्रकरणामध्ये त्यांनी विध केलेला आहे म्हणजे थोडस चरणांचे फरक केलेले आहे हाच अभंग नेलोबारायामध्ये काळ सार्थक केला त्याने या चरणाने सुरुवात होते तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये नाम वाचे श्रवण कीर्ती याने सुरुवात होते एवढाच फरक आहे पण साध्यंत जर बघितलं तर हा खरा अधिकार या कीर्तनाचा किंवा या अभंगाचा भावार्थ सांगत असताना त्याच्यातला जो मतितार्थ आहे त्या मतितार्थ खरा निळोबारायाच्या अधिकारांचा आहे विठाला अभंगाचा भावार्थ कुणाचा साठी कोणीतरी बोलतोय त्याने ज्या अभंगामध्ये त्याने म्हणजे पराविया शब्द निर्माण झाला म्हणजे दूरचा शब्द जर निर्माण झाला म्हणजे दुसरा कोणीतरी आहे मग ज्यांची कीर्ती श्रवण करायची आहे किंवा ज्यांची कथा सांगायची आहे ज्यांच्याबद्दल बोलायचं तो दुसरा असला पाहिजे आणि तो श्रेष्ठ असला पाहिजे म्हणून या प्रकारामध्ये काही अंशी दोष निर्माण होतात अभंगामध्ये काही मागे पुढे संकल्पना मांडल्या जातात आणि त्या संकल्पना ज्या मुद्रणामधून काही जे फरक पडतात त्याचं कारण हे विठाला हा विठाला असतो अभंगामध्ये निळोबाराई म्हणतात काळ सार्थक केला त्याने धरेला मनी विठ्ठल कोणी सार्थक केला काळ हा प्रश्न आहे तुम्ही आम्ही गाढवासारखी वजी वाहून मरत आलोय आता सार्थक केला त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा निळोबाराय हे तुकोबारायांचे काय आहे शिष्य आहे कुणी कुणाचं वर्णन असतो ह्या अभंगामध्ये त्याने सांगितलं काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल ज्याने विठ्ठलाला आयुष्यभर जनी वनी काष्टी पाशाने बघितलं ते तुकोबाराया कुठेही बघा तुकोबा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी कोणाच्या तुकोबारायांच्या तुकोबारायांच्या स्वप्नात म्हणजे सगळ्यामध्ये विठ्ठल हा एकच ध्यास कीर्तन जरी करायचा प्रसंग आला त्यांच्या चिंतनाचा विषय जरी मांडायचा तर नाम वाचे श्रवण पाऊले चित्ती तुकोबारायांची वाकडी पावला पडली दिसली तुम्हाला कुठं गाथ्यामध्ये इतर ग्रंथामध्ये नाही दिसली पाऊले चित्ती समान कुणाची त्याची तशीच याची ये पावशे ये पाव अच्छा कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वता महाराजांनी कीर्तन केली पण कुठल्याही कीर्तनामध्ये माझं चांगलं झालं का वाईट झालं बरं आहे का काय आहे कसं वाटलं आणि एखादं चांगलं झालं तर काय निर्दंब कुठल्याही कर्मामध्ये तुकाराम महाराजांचा निर्दंब नव्हता म्हणजे दंभपणा नव्हता दंबे तरी मेलो असतो दंब नाही झाला मग ते कशाशी जुळले कशाशी ह्या गोष्टी जर वगळल्या तर काय शिल्लक राहतं तुका मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी काहीच करणार नाही तो काहीच करणार नाही ज्याचे स्वरूप अवस्थेपर्यंत अवस्था पोहोचली ना तो कुठल्याच कर्माला
जागाच देणार नाही, करणारच नाही. बस शेवटचं कर्म नाम. तुमचं आमचं काय उरलंय? काय काय व्हायचंय कुणाकुणाला? काही नाही. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान असतो. महाराजांच्या आजच्या कीर्तनाच्या समारंभाच्या वेळी खऱ्या अर्थानं आज कीर्तन करण्याची पाळी आमच्यावर आली. बराच काळाचा जुनाट संघ आहे. गेली मुंबई पासून त्यांचा असणारा प्रवास आपण जर बघितला तर खऱ्या अर्थाने परमार्थाचे सुधागड तालुक्याचे पहिले, मी म्हणेन पहिले खरे शिल्पकार तर उमाजी दादा. सुधागड तालुक्याचे खरे परमार्थिक शिल्पकार हे उमाजी दादा होत. एक ज्यांनी परमार्थाची कास गालोनी बलकट झालो कलिकालावरी 95 वर्ष होतात. आणि या 95 वर्षाच्या शेवटी देह ठेवणे. आमचे किरण महाराज मगाशीच म्हणले, त्या फोटोमध्ये त्यांनी मृत्यू लिहिलाय. मगाशीच आमचं झाला. आता म्हणलं याला काय चापट लावायला आपण आलो नाही तर करायचं काय? दोष आपला आहे, पण तो काही कमी आहे का? मृत्यू कुणाचा होतो? योगानुसार पाहू. महाराज आज नव्हे तर ज्या वेळेला या 56 सालामध्ये दादा जेव्हा मुंबईला गेले, त्या मुंबईच्या कारकिर्दीतला विषय जर श्रीपद बाबा मोरे हे आमच्या पूर्वीपासून आमच्या संप्रदायाच्या शेजारी पद्मनाभ संप्रदायाचा अमृतनाथ ज्ञानमठ, त्याच्या ठिकाणी ही आपली तालुक्याची मंडळ श्रीपद महाराज मोरे हे त्यांच्या घरीच भजन पूजन करत असत. म्हणजे त्यांचं भजन आपलं चालू असेल. नंतर ते रोमचं वगैरे सगळं ते जाऊ डोक्यात ना काढावा. तिथे करता 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 इकडे आणि इकडे उजवे वाम भाग तुका म्हणे एकची करता करता दोन्ही इकडे तर चालूच होतं. 1920 सालाच्या अगोदर पासून चालूच होतं. पण हे जेव्हा ही मंडळी जेव्हा त्या काळेवाडीमध्ये जमली, ही गिरण गावातली मंडळी. कुठली? गिरण गावातली मंडळी. नाही कळलं गिरण गाव कुठला आहे तो? विठाला 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 1956 साली ते जेव्हा तिथे आले, तिथं सुद्धा भजन पूजन चालत होतं मोरे बाबांच्या घरी. पण चालणाऱ्या भजनाला आकार देण्याचं काम फक्त रासलवाडी ग्रामस्थांनी केलंय. विठाला तुम्हाला सांगतो, याच्यातला खरा वारसा असेल ते पांडुरंग महाराज मोरे सोबत हे सावले सारखे होते त्यांच्या बरोबर. मला वाटतंय त्यांच्या बरोबर ते अर्जुन महाराज वगैरे सगळी मंडळी ही समान. पहिला जर तिथला सुद्धा आकार दिला असेल तर ह्या रासलवाडी गावातल्याच सांप्रदायिक मंडळाने दिला. मी चोरून नाही सांगत बरं, हे लक्षात ठेवा तुम्ही. जी आता नवीन मंडळी आहे त्याने मला हे सांगायचं आहे, त्याने आपल्या जीवनाचा ठसा 1956 साली जरी गेले तरी 3 वर्षामध्ये तिथली जी भरभराट होती ना, ती जवळजवळ आमच्या बरोबर आणून ठेवली. विठाला विठाला तालुक्याचा संघ अंगाशी धरून त्याने केलेला जो काही वसा आहे, त्या वशाचं चिंतन वाढवलं. वडाल्याला सुद्धा दिंडी चालू केली. वडाला माहिती आहे, वडाल्याला बरोबर आमच्या बरोबर पुन्हा त्यांनी दिंडी चालू केली. प्रत्येक कर्म दोन्ही जरी दोन बाजूला मठ होते तरी दोन्ही मठाचं शक्यत्व हे वेगळं होतं. महाराज फार मोठं शक्यत्व. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची एकच, काही वेगळं पण नाही. उजवा हात आणि हा एक डावा, काही फरक नाही. देवापासून जो आहे तो आतापर्यंत परिस्थिती तशी बिघडलेली नाहीये. मोठा भाऊ लहान भाऊ अशा अवस्थेने त्या ठिकाणी मुंबई सारख्या शहरामध्ये परमार्थ रुळला. पण गावाचं काय? आणि म्हणून त्याचं कारण असं होतं, त्यांना ही उपरती का झाली तेही तुम्हाला सांगतो. पद्मनाभ संप्रदायाचा 1 महिन्याचा दौरा, पद्मनाभ संप्रदायाचा 1 महिन्याचा दौरा. तेव्हा पाकिट नाही, पैसा नाही,
मिळाला तर नारळ 4-4 दिवस कार्यक्रमाला राहायचं आणि शेवट त्या दौऱ्याचा पुगाव लावायचा दत्त जयंतीच्या दिवशी. सगळा शेवट त्या दत्त जयंतीला पुगावला हे नेहमी चालायचं. एक महिन्याची रजा काढून आमचे नामदेव मोरे, मुमरे, हरिश्चंद्र जाधव ही सियांच्या समवयस्कीन काळातली मंडळी, आलं का लक्षात? त्याच्यात त्रिनयन स्वामी, सदाशिव स्वामी, चव्हाण दादा, तात्या बाप्पा ही सगळी मंडळी. आणि रोज मग त्यांच्या गप्पा चालायच्या, वीरांच्या गप्पा वेगळ्या. आणि हे चालत असताना अरे म्हटलं एवढा परमार्थ हा एवढे करतात, आपल्याला काय अडचण आहे. उपर ती पहिली झाली असेल तर उमाजी मोर्यांना विठाला विठाला महाराजांनी तिथेच रूम मध्ये विषय मांडला. आमच्या जेवढं माहितीतलं आहे तेवढं सांगतो तुम्हाला. विषय मांडला की बाबा आपल्याला इथं सगळं ठीक आहे, इथं मजा आहे, मुंबईला परमार्थ आहे, गावाला काय म्हणून त्यांनी गावाला देण्याचं. मग त्याच्यात राम महाराज, पोंगडे आणि सूक्ष्म आणि चांगला विचार मांडणारे असतील तर उमाजी महाराज. विठाला विठाला महाराज गावाला त्यांनी प्रचार प्रसार केला आणि 1960 साली संपूर्ण ह्या तालुक्याला येऊन त्यांनी काम केलं. काय काम केलं? हरी भजने धवलले जाग, हरी भजने धवलले राम, हरी भजने धवलले जाग, हरी भजने धवलले आणि त्या काळामध्ये सुधागड तालुक्यामध्ये परमार्थ न होता, पण कानफाट्या गुरुचा नाही कळलं. बोलायला काय हरकत नाही, गुरु करा काही करा, फक्त मला गुरु दक्षिणा द्या. या कानफाट्या गोसावी गुरुने जनभ्रष्ट केले, मध्यमास उष्टे तया भक्षविले, अविलंब धावे तया रक्षणाला. का? अरे हे ज्या गुरुनी केलं ना ते गेले, नाही शिल्लक राहिले. आता आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. अख्खा चाललेला परमार्थिक तालुक्याचा विचार बघितला तेव्हा फक्त चालत होती कबड्डी. काय बाबा खेळलो काय, हात पाय मोडलो काय, हा किती लाता मारल्या खाल्ला, बऱ्याच खाल्ल्या पण. आणि कबड्डीचा असणारा मग आमच्या नागशेत गावाला पण मोठा ह्या हुतुतुचा असणारा संघाने तालुका नुसता फिट होता. गावच्या गाव होते ना. पण परमार्थ काही नाही हे ज्यांना आकलन झालं ते पहिले न्यायाचार्य उमाजी महाराज मोरे. विठाला विठाला त्यांनी केलेलं न्याय आहे, त्यांनी केलेलं जे तुम्हाला तप आहे, त्यांनी केलेला जो विचार आहे त्याचं हे प्रतीक आहे. हे नाही अखंड तालुक्यामध्ये. आता तुम्हाला पटवून देतो ऐका. पहिलाच सप्ताह गपकीचा 61 साली, बरोबर ना रे बस, बरोबर ना. 61 साली पण मोठे आमचे कोण? सुधागड तालुक्याचे, आमच्या त्याही चारी तालुक्याचे मोठे कोण? श्रीपत बाबा, पुगावचे बाप्पा. आणि हे सगळं असं होतं, अशी वज्रमिठी दोन्ही भावांची. परमार्थामध्ये एक नाम हरिद्वैत नाम आणि अद्वैत कुसरी विरलादाने, अशी मिठी होती ती, मगर मिठी अशी होती. आणि म्हणून बाप्पानी पहिलं त्यानं आणले आणि मग तो सप्ताह चालू झाला. खरा का खोटा बाबा? सत्य. मला चांगला समोर भेटला आज बाबा. असा 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 विठाला विठाला. मग त्याच्या त्या काळामधले कीर्तनकार बघितले तर तात्या पडवळ शिवानंद स्वामी हे कीर्तनकार जाधव बाप्पा मागून झाले. आणि ते कीर्तनकार पहिले हिते चालू, नंतर बाहेरचे. विठाला विठाला विठाला. कोणी परंपरा घातली
दादानी विठाला विठाला विचार चक्षु म्हणून ज्याची जोड होती ना, आंतरिक विचार, कधी राग नाही, कधी द्वेष नाही, कधी मत्सर नाही, कधी दुजा भाव नाही, समदया, हे ज्यांचे भाव होते. मी आता कोणाला तरी काहीतरी बोलतो पटकन, माग पुढं जरा रागामध्ये, देईल कीर्तन करून देईल. समाजामध्ये वागत असताना जर बघितलं त्यांचा चेहरा बघा, काय फरक झाला? काही नाही फरक झाला. कारण का? तर ह्या गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये नव्हत्या, हे झाल्यानंतर हे सख्यत्वाचं नातं ह्या दोन्ही संप्रदायाने आजपर्यंत सांभाळलं. एक उतले नाहीत, कधी मातले नाहीत, आणि घेतला वसा कधी टाकला नाही त्यांनी. कुणा करता? त्यांना का परमार्थ येत नव्हता का? येत होता. पण संतांचं वचन काय बाबा? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट विधी परोपकारी, देह कष्ट विधी परोपकारी, देह कष्ट विधी परोपकारी. आणि तेव्हापासूनचा असणारा परमार्थ आज तालुक्यामध्ये अखंड त्यावेळेस लावलेलं रोप कुणामुळे सजलं, कुणामुळे टिकलं, कुणाचं टिकलं? उत्तर तुम्ही शोधायची, मी सांगणार नाही. कुणाचं टिकलं? उत्तर तुम्ही शोधा. आले किती गेले किती गणित नाही त्याला रे. किती कुणाचं टिकले? नाही टिकले. का टिकले नाही? आता त्याच्यानंतरच पुढे पाहू. महाराज त्यावेळचे जे रोप लावलं, इवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेळू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता अतिभारू कलियस. माझ्या इतर संतांची वचन थोर आहेतच. मग आपण आम्हाला संत शोधायचे आपल्यातले. विठाला 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 जन्माला येणारे साधू संत कसे येतात आणि मरतात कसे आणि जातात कसे? त्यांना मरण संबंध आहे का? हा प्रश्न आहे. त्यांचं मरण हे मरण आहे का आमरण आहे? हा प्रश्न आहे. ऐका, त्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळालेला काल सार्थक केला. कशामुळे? कलिकालावर घातली कास एक एकाहुनी बळी रे. 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 नाचत जाऊ तया गावारे केलिया सुख देईल वेसावारे. नाचत जाऊ तया गावारे केलिया सुख देईल वेसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे केलिया सुख देईल वेसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे केलिया सुख देईल वेसावारे. ज्याने कलिकालावर सत्ता आणि परमार्थाचा ज्याच्या अंतःकरणात उदय झाला, तो कधीही कुणाला जिंकत नाही. तो विजयी असतो आणि त्याचं मरणही विजयी असतं. ऐकायचं? ऐका. ज्या वेळेला मनुष्याचा कलिकालावर अशा प्रकारचा धाक निर्माण होतो, धाक, त्यावेळेस तो जिंकला जात नाही. महाराज कलिकाल हरतो आणि ते विजयी ठरतात. उदाहरणं खूप आहेत, संतांची उदाहरणं खूप आहेत. शेवटच्या वेळेला देह सुद्धा कलिकाला दिला नाही संतांनी. काय मत आहे तुमचं? दिला काय? ज्ञानोबारायांनी दिला? देह दिला का काळाला? असं मरण आलं काय? निवृत्तीनाथांनी नाही. मुक्ताबाईंनी, सोपान काकांनी, तुकाराम महाराजांनी
एकनाथ महाराजांनी कसे गेले? संत सांगतोय काय केलं त्याने? केलं काय? तुम्हाला जी आयुष्याची दिलेली वेळ आहे ही वेळ तुम्ही वाऊगा उगाच पडाला, उगाच वाहला आणि नको ते केलं. संतांनी तसं केलं नाही. आलं का लक्षात? संतांनी केलेल्या काळाचा उपयोग करून घेतला आणि त्या काळाचं काय केलं? तुकाराम महाराज सदैव वैकुंठा गेले. ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतली. देह दिला नाही कालाचा, देह सुद्धा ताब्यात दिला नाही. दिला का? निवृत्तीचा दिला का? निवृत्तीने समाधी घेतली. सोपन काकांनी समाधी घेतली. एकांत नये, कारण मी काल परवाच्या करता कार्यक्रमात ज्याला निवृत्ती नाही त्याला ज्ञान नाही, ज्याला ज्ञान नाही त्याला सोपान नाही, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची शांती नाही, आणि ज्याला शांती नाही त्याला मुक्ताही नाही, म्हणजे तो मुक्त नाही. एवढ्या गोष्टी आल्या परमार्थाच्या. ऐका, वास्तविक पाहता जर विचार केला तर काळावर त्यांची सत्ता असल्यामुळे स्वतःचा देह सुद्धा दिला नाही. काल देह सुद्धा नेऊ शकले नाहीत. तुकाराम महाराज सदैव वैकुंठामध्ये गेले. नाथ महाराज शेवटचा काळ जलसमाधी पाण्यासारखे पाण्या एवढे होऊन गेले. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली. शिल्लक राहिले मिळाले, कारण ते जलतत्वाचे होते. अवतार त्यांचा जलतत्वाचा होता. तुकाराम महाराज आकाश तत्वाचे होते. ते तो खुलासा खूप लांब आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मग हे कशामुळे झालं? त्याचं कारण आहे त्यांनी जे जे जन्माला आले त्या त्या जन्माचं त्याने काय केलं? अभंगाचं पहिलं चरण. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला चार आपत्ती त्यांना झाली. अपत्याचा विचार कसा येतो सांगा बघू जरा. आपल्याला माहिती आहे ना, आपला पोरगा ऐकत नाही, आपली मुलं आपल्याला बोलतात, आपली मुलं आपलं कर्म करत नाहीत. त्याचं कारण काय हो? काय असतं त्या बीजामध्ये? काय असते? फरक असते ना. शुद्ध बीजा पोटी फळ शुद्ध परमार्थाची असणारी संतती, शुद्ध परमार्थाची असणारी जी संतती आहे
ती शुद्ध असते. शुद्ध ज्याची माता पिता नाही त्या परवता पुत्र वेगी. शुद्ध ज्याचे माता पिता आहेत त्यांच्या ठिकाणी त्याचे निर्माण झालेली संतती सुद्धा तेच करते. एक इथं आल्यानंतर कशाला नाही सामोरे जावं लागलं. अहो, एक एक गोष्टीचा जर विचार केला तर ह्या तालुक्याला परमार्थ घडवण्यासाठी जे जे कष्ट करावे लागले त्याचा पाया म्हणजे उमाजी दादा आहे. विठाला विठाला कारण तुम्हाला सांगतो, आपली तालुक्याची दिंडी काय सहज निघाली. कुणाकडे गेल्याशिवाय, कुणाकडे बसल्याशिवाय, कुणाकडे भेटल्याशिवाय झाली का? कष्ट करावे लागतात का नाही. मग त्या दिंडीचे शिल्पकार किंवा कसं असावं याचं परिपूर्ण ज्ञान दोघेच, राम महाराज पोंगडे आणि उमाजी दादा मोरे, या दोघांनी या तालुक्याला खऱ्या अर्थानं श्रेय दिलाय. पण कल्पकता किंवा एखादं घर कुटुंब चालवताना, व्यवस्था चालवताना, एखादी संस्था चालवताना जे काही पायर असतात, जे शिल्पकार असतात, त्यांचे विचार वेगळे आणि बाकीच्यांचे विचार वेगळे. हे करीत असताना त्यांना ज्या ज्या गोष्टीला सामोरा जायची पाळी आली त्या सगळ्या गोष्टीला सामोरे गेले. मग काही गोष्टीचे म्हणतो आपण नाही का, थेरड्याचा रंग 3.5 दिवस काय करायचंय आपल्याला. परमार्थ करीत असताना टिकतो ज्याचा शेवट आहे त्याला महत्व आहे. साधू ओळखावा मरणी. एक आल्याबरोबर विचारलं, काय रे झालं, कसं काय झालं. रामदास म्हणतो, बाप्पा स्नान झालं, गंध लावायला सांगितला. गंध लावल्यानंतर लगेच नेनो झाकल्या गटीचा दिवा, झाला काय कैसा केवा, या रीती पांडवा देह ठेवी. मी तुम्हाला साधू लक्षणं एवढ्या करता सांगतोय. आम्ही सुद्धा साधूची लक्षणं सगळीकडे शोधतो पण जवळ शोधत नाही. क्रिया लक्षात ठेवा. मला हे सांगायचं आहे, आज जो पडलेला खड्डा आहे तो आतापर्यंत तो खड्डा परिपूर्ण पाण्याने भरला होता. त्या खड्ड्यामध्ये दगड नाही गेली, माती नाही गेली, विठ शुद्ध चैतन्य होतं. कुणाचा राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही. अलग लक्षात. स्वयंबची विठ्ठल उभा. काली 2 काय रे बाबा, हात बंद केलं. काली 2 त्याच्यावर गेला का, काली 3, काली 4, काली 5, काली 6. स्वराचे प्रकार. कुणाकुणाशी बोलताना कसे कसे त्यांची मुद्रा कधी बाजूला हटली नाही. काली 3 ला कधी शब्द गेला, काली 2. गायन नाही सांगत, व्यवहारातलं पण सांगतोय, घरातलं पण सांगतोय, कुटुंबातलं पण सांगतोय. कधीही वटचढ्या आवाजाने कधी आयुष्यात बोललेले मला कधी आठवत नाही. योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. किती लोकांचे अपराध पोटात घेतले असतील, किती खळखळाट होता. या खळखळाटाला जर एक मूर्ती नसती तर हा खळखळाट आतापर्यंत थांबला नसता. काय मोठा थोरपणा आहे. थोरपणा नाही, थोरपण पडा सांडीजे मग असतीच वस्तू होईजे. इकडं बघून बोला. थोरपणा परा सांडीजे मग असतीच वस्तू होईजे, मग तुम्ही असे व्हा. काही कधी थोरपणा कधी अंगाशी घेतला नाही. मग तो संत मेला जातात ते मागच आहे चिकार, अजून ते नाही मी बोलत. मला सांगायचं आहे की स्थिती कशी असते, कोण संत आहेत, आणि मग त्याचा अनुभव तुम्हाला पदोपदी आता आल्याशिवाय राहणार नाही. आला तर मला सांगा, मला मी काय लांब नाही तुमच्याकडे. असा एक माणूस, एक व्यक्ती आणि एक संत होण्यासाठी तुम्हाला अवघड आहे महाराज. नाही होणार महाराज. बरोबर आहे की ना पाटील साहेब.
का का लोक गुणाला वंदन करतात, रूपाला बघून नव्हे. विठाला 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 अनुभव सांगतो. मिथिलाच बोली बोली जे, मिथुल्याच चाली चाली जे, नाही का. बोलणं कसं असावं साधकाचं, वागणं कसं असावं, खाणं कसं असावं, राहणं कसं असावं. अहो एकाला एक शब्द बोलायला खोटी तर असा लोखंडावर पाणी पडल्यासारखा गरम होतो. हे त्याच्यात असणारा उणेपणा आहे, परमार्थातला उणेपणा आहे. आलं का लक्षात. का नाही तरी दंबे मेलो असतो. अहंकाराची ओझी वाहून वाहून आता परमार्थातली अवस्था बिकट झाली. म्हणजे राजकारणात आणि परमार्थात काही विशेष फरक राहिला नाही. म्हणतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे. मग ह्या सगळं हे चालवण्यासाठी अशा मूर्ती होत्या, म्हणून आजपर्यंत आपण तग धरलाय. शाने व्हा आणि सज्जन बना. विठाला विठाला हेच तालुक्यातलं म्हणून तर मी शिल्पकार म्हटलो. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं त्या त्या ठिकाणी स्वतःचा टेंबा कधी मिरवला नाही, स्वतःसाठी काही केलं नाही आणि दुसऱ्याशी केल्याशिवाय राहिले नाहीत. अहंकार केला नाही. म्हणतात ना नामदेव महाराज, अहंकाराचा वारा न लागो राज माझे या विष्णुदासा भाविकास. लागू नये पण लागल्याशिवाय राहत नाही. एक दुसरी तुम्हाला उदाहरण सांगू. नवल अहंकाराची विशेषे नलगे अज्ञानाच्या. मग कुणाच्या पाठी लागते. हो बरा सांगितलं, तुम्हीच सांगितलं. सज्ञान कुणाला म्हणावं हा प्रश्न आहे. सज्ञान कुणाला म्हणावं. 4 बुक वाचायला लागले, 4 अभंग यायला लागले, हो परमार्थात थोडस वेगळं वेगळं करायला लागलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे या विष्णुदासा भाविकासे. महाराज मी कशा करता म्हणतो हे तुम्ही जाणा. नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानांच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. तुम्ही आपण पण सावध राहायचंय बरं का. का नाहीतर काय होईल. हे भजन मार्गीचे पाठ नाही ना कुणाला. महाराजांना असल पाठ. विठाला विठाला आपली वचन आहेत काही कोणाचे आहेत. संतांची आहेत. का ऐका, दिलेल्या काळामध्ये नको तो संसार केला आणि म्हणून हे फळासाठी केला. दोन बाजू आहेत. ज्याने ज्याने प्रपंचासाठी परमार्थ केला. एक
ज्याने ज्याने प्रपंचासाठी परमार्थ केला एक कारण मीमांसा, आणि ज्याने ज्याने जगाकरता परमार्थ केला कारण मीमांसा दोन. विठाला विठाला जुन्या अंधश्रद्धेला आणि रूढीला फाटावे ह्या साधू संतांनी हरिभजने जवळले जग कशा करता आले होय. आम्ही वैकुंठ वासी उत्तम सूचना आहे का. आता मला प्रश्नाचं उत्तर बघा द्या. क्रिया आहे का. राजा आहे राजा. राजा जर पदच्युत झाला तर प्रधानही त्याच्याकडे जात. उदाहरणार्थ आपला गावचा सरपंच आहे, तो जर सरपंच पडला किंवा तो हे झाला तर काय होईल. कोण त्याच्याकडे विचारेल काय तुम्ही होतो का काय. ह्या असा आहे हो, या अनुभवाची कास आहे. तो गेला त्याच्या पुढे चला. एखादा तलाव आहे, सरोवर आहे, त्याच्यामध्ये चांगले सारस नावाचे पक्षी पोहणारे आहेत. तळा आटला काय होईल. सारस पक्षी राहतील गेले ना. एखाद्या झाडावर उत्तम असा फळाने बहरलेला आहे आणि त्याची फळं सगळी गळून गेली, पक्षी राहतील काय. राहतील गेले. बाबा हालूच बोलतोय आता. खाली 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 आला का जवळ चिकटला नाही म्हणजे बरा झाला. याचं कारण आपल्याला दोन विभाग करायचे आहेत. दोन विभाग करायचे आहेत. एक संसारी जीव आणि भक्त, याचे दोन विभाग करायचे आहेत. त्याच्या पुढे चला. पैसा आहे, पैसा भरपूर आहे. किती पैसा माग वेशेला किती पण घे, तू माझीच. कुणाला पैसा संपला काय झालं. गेला गावात. अनुभव नाही ना. नाही ना. ती दाराजवळ उभी करणार नाही का. काय संपला पैसा. त्याच्या पुढे चला. या ठिकाणी आपण जवळ आपल्या येऊ. तुम्ही सगळे शेतकरी का नाही. शेतकरी का नाही सगळे. मग शेतकऱ्याने आपण गुरं पाळतो. गुरा पाळतो का ना. बैल बी. शरद बाबा तुझं बैल आहे. आहेत ना. आहेत. आमचा शरद बाबा नाही त्यातला तसा. असला तर तो समजल. जो बघ लागला तुला फटका लागतोय का माग पुढे जातोय, जे ह्याच्यामध्ये बसतील त्यांना आयुष्यभर त्या बैलाला वाहून घ्यायचं. आयुष्य बैलाला फुकटचा ना घरचा. आणि एकदा थकला आता अवताला काही चालत नाही, काही हेडीत विकायचा. काय उपयोगाचं आहे म्हणले. पैसे तरी 4 पैसे येतील. खरा का खोटा. गेलाच का म्हणलं. कशा करता मी सांगतोय त्याचं कारण मी माणसापुढे आहे की ज्या ज्या वेळेला आपल्याकडे सब पैसे कुमान पैसा बना भगवान गद्दा भी होवे सेठ सावकार उशे सलाम हजार. बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जो वरी चढण गा तो वरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची इंद्रिय मावळणी आला बागुला जा. आता कैशी विपरीत तो देह नव्हे तोच असतो माणूस. पण अवस्था किती 3. बालपण, तारुण्यपण, वृद्धपण. ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आपण पाहण्यासाठी एक विचार आपण कधी केलाय का. आपण संसार तर करूच, पण
हे न करता तुम्ही संसार केलात, तुम्ही याला विसरून दुय्यम स्थान परमार्थाला दिलं, तर तुम्ही येर अवघे संसारिक. पुन्हा लक्षात घ्या शरद बाबा, संसार तर आहे, संसार करावा नेटका. आला का लक्षात? त्याच्यात रामदास स्वामींनी घेतलं, मग घ्यावा परमार्थ गुटका. घ्या, हरकत नाही. संसार करावा नाही असं मत नाही. तुम्हाला कोण खायला देईल? दगडी देईल कोण? जा भिकारी मागायला. नाही ना देणार. मग जर तुम्हाला तो काळ मिळालेल्या त्या काळाची गती पाहण्याकरता, परमार्थिक गती पाहण्याकरता जर खऱ्या अर्थाने तुम्हाला संसारच कळला आणि हा धंदा कळला, कोणता परमार्थ, हा काय झाला धंदा जर झाला नाही, तुम्हाला नाही माहित. म्हणून तर आपण कीर्तनात 50,000, 60,000, 35,000 लाख घ्या इकत, घेतोय का कोण बघा. त्या आख्या बोवाला इकला ना तर तेवढं पैसे कोण देणार नाही. म्हणतील हा काय कामाचा. नाही, आपण पैसे देतो का नाही? 2 लाख ते म्हणले हा धंदा आहे. 2 संप्रदाय शिल्लक आहेत अजून. लक्षात ठेवा, मी तुम्हाला हेच सांगतोय, मी हेच पटवतोय. अजून माझ्याही संप्रदायामध्ये, म्हणजे माझा आणि तुमचा काही वेगळा नाही असं नाही, पण आपलं एक अंग कसं आहे ते तुम्हाला सांगतो. आमचं तुम्हाला पटतंय, तुमचं आम्हाला का पटतंय? नरसुती आणि कथेचा विक्रा हे नको दातारा घडो देऊ. अरे पैसा पैसा काय गोड लागतंय, बाहेरचं गोड लागतंय. आम्ही कशा करता तलमलीने केलं ते आता गेले, त्यांना ते पटलं होतं. खरंय. ऐका, या दोन्ही संप्रदायाच्या लोकांनी कधी व्यवहार केला नाही, धंदा केला नाही. एवढंच पाहिजे. अरे देतील ना लोक तुम्हाला, मागता कशाला? कशाला मागता? आमचे पद्मनाभ त्रिनारायण स्वामी म्हणाले, सदाशिव स्वामी म्हणाले, अरे कधीही द्रव्य मागू नये, मागू नका तुम्ही. आलं का लक्षात? मग काय करा, अजूनही माझ्याकडे जर तक्रार आली, कुणी असं केलं तर त्याला संस्थेची बंधन आहेत. तुम्ही सगळी मंडळी आतापर्यंत करता काय लाखो रुपये कुणाकडे नाही घेतले? का नाही घेतले? का घेणार नाही? त्याचं कारण आहे. असं करणे हे ह्याला पटत नव्हतं. विठाला विठाला म्हणून तुम्ही जाग्यावर आहे, तुमची पावला जाग्यावर आहे. कुठं तुम्हाला आडकाठी होती, आता आहे मोकळं रान, मारा पैसे करून. आता मोकळं रान नाही, आता तुम्हाला बंधन आलं. बंधन की आतापर्यंत आपल्याला उपदेश काय, आपण जगलो कसे, आणि आपलं मग त्याने संसार केला नाही का? त्याने संसार केला. एक ऐका, मरण याचा अर्थ असा आहे, मरण म्हणजे पूर्ण संपणे विनाश नाही. पुन्हा ऐका, मरण म्हणजे नाश. तो पुढच्या जन्माचा काय आहे? आरंभ. काय आहे? हो, मग कधी जाता येतील. हा असा असा विचार. नाश नाही तुम्हाला, हे नाश नाही तुम्हाला, नाश नाही. मरण आहे पण नाश नाही. मरण आहे म्हणजे पुढच्या जन्माचा आरंभ. आता सांगा, मग माणसाने सज्जन का होऊ नये? मग माणसाने सज्जन का होऊ नये? एक, का सज्जन होऊ नये? बर, लोकांची जी वस्तुस्थिती ती कशी दळली ती बघा. पुण्य करतो, पुण्य करतो. कशा करता सांगा? पुण्य करतो कशा करता? करता पुण्य, तीर्थयात्रा, दान धर्म, अन्नदान, नाही का? हे सगळं कशा करता करता ते सांगा. कशा करता करतो आपण? पैसा आहे म्हणून. पैसा आहे म्हणून करता येत असेल तर व्यर्थच आहे, ती गोष्ट पुढे सोडा. पण कशा करता करता? अहो या जन्मात नाही, पुढच्या जन्मात बरं दिवस यावा. खरा का खोटा? खरा. हे म्हातारं खरा म्हणते सारखा. खराच ना. मग कोणी मरतो का? मग कोणी मरतो का? कीर्ती रूपे उरावे ते आहे, पण मरतच नाही तर
ममय अंशे जीवलोके जीवभूत मन षष्टानिंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. अरे तू अमरच आहे. अमरा हा खरे की खोटे शोधून पहा. सिद्धांत आला. मग संसार साधूही करतात, परमार्थ साधूही करतात. तुम्ही आम्ही संसार करतो आणि तुम्ही आम्ही पण परमार्थ करतो. कुठं ओळखावा? हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे ना. ही गाठ आहे ना, ही सुटायला पाहिजे का नको? कुठं ओळखावा? ओळखण्याचं साखा ठिकाण कोणतं? अभंगाचं दुसरं चरण. म्हणून ज्या जन्माला आल्या त्या कशा जगल्या ह्याचं अनुकरण आता नाही. सहजपणे बोलणे. सगळं त्यांच्याकडे होते ते गुण सगळे घेऊन गेले. ज्याने कोणी पदर पसरला असाला त्याच्या पदरात पडले तर तो धन्य. त्याचं चरणाचं वंदन करा. आलं का लक्षात? हे गुण आहेत. आणि म्हणून त्यांनी संसार केला. जा त्या बाई ताई म्हणजे माई बसल्यात आतमध्ये. वहिनी, रामाचा अक्षर नाही, रामाशिवा गोविंदा नाही. दोन्ही चाका कशी चालली नाही तुम्हाला कळणार. त्या चाकाचं दर्शन आणि त्या संसाराचं दर्शन नाम वाचे श्रवण कीर्तनकार नसते काय झाले ते झाले नसते काय? त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं? कीर्तनकार झाले नसते? अरे एवढ्या सगळ्या सप्ताहांचं आयोजन होते. घपके असो, तुमचं वावा असो, तुमचं चिवा असो, ती नावा पण तशीच आहे नाही का? कुठली पण नाही का? चिवा असो नाही तर आणि सगळ्याचा बाप रासल असो ती पडली. ते जरी असलं तरी त्यांना कीर्तन करता आलं नसतं तुम्हाला म्हणायचं. त्यांची मुद्रा कुठे होती तुम्ही ओळखले नाही. त्यांचं लक्ष कुठं होते ते तुम्ही ओळखलं नाहीत. एक कीर्तनकार जरी उशिरा आला ना, मला म्हणायचे मी ठरवूनच टाकलाय, संपला का? तुम्हाला शास्त्र आणि नीती आणि शिस्त समजत नाही. चला रे बांधा फेटा. कुणाची सांगण्याची तुमची हिंमत आहे? अरे मारतील तुम्हाला. तुम्ही असं सांगितलं होतं. बाकीचं लोक बोलायची छाती नव्हती का? काय नव्हती? काय ऐकता तुम्ही? का नव्हती? त्याचं कारण तुम्हाला शोधावं लागेल. ते हे मूर्ती उभी होती. याचं कारण अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या उत्तर चरणात आहे. कीर्तनाचा
कीर्तनाचा नाम वाचे आणि श्रवण हेच त्यांचं कर्म, हीच खरी कीर्ती त्याने आयुष्यभर जोपासली. महाराज सामान्य नाही. ह्या गोष्टी जरा कळायला अवघड जातील, तुम्हाला लई कळायला अवघड जातील. ह्या सगळ्या गपकी पंचक्रोशीमध्ये खऱ्या अर्थाचा तालुक्याचा परमार्थ भरलेला आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही उतलात आणि मातलात आणि काय दुनिया केली तरी यावं लागेल इथंच. तुम्ही कुठेही जा दुनियामध्ये, कुठे यावं लागेल, इथंच यावं लागेल. कुठेही जा. पाटील साहेब, फार मोठ्या संकट आहेत, आम्ही ती भोगतोय, फार वाईट गोष्टी. पण या सगळ्याच्या मध्ये जे कधीही आपली निष्ठा परमार्थिक कार्य कधी न थांबवलेला, ज्यांची कधीही प्रतिमा ढळली नाही, पाऊले चित्ती समान. नाम वाचे, बस श्रवण ऐकायचं, सांगायचं काम केलंच नाही जास्ती. नाम वाचे श्रवण कीर्ती आणि पाऊले चित्ती समान. कुणा कुणाला जमतंय त्याने सांगा बघू. आता हे जमल काय? हे जमायला बराच काळ लागेल. आणि म्हणून ते धन्य आहेत. म्हणून या तालुक्याचे खरे संत आहेत. आला का लक्ष? संत या पदाला प्राप्त झाले. हे तुम्हाला कळणार नाही. त्याला पहिलवानाला पहिलवानच लागतो ना समजायला. बाकीच्यांना काय येरती वरकड बोलती. अहो अंदाजाने तर्काने जे तुम्हाला बोलायचं ते कशात असावं लागतं? बोलून बोलून काय काय बोल का शंक उपयोग आहे का? म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी. अरे त्यांचं जीवन एका सोप्या शब्द सांगतो, ऐका पुन्हा. मी जास्त तुम्हाला काही सांगणार नाही. मला खूप याच्याविषयी बोलायचं आहे, त्याच्याबद्दल सोडा, आता आपल्याला वेळ नाही. परवाच मी आमच्या इथे सुद्धा सांगितलं, बाबा रे दागिने लोक चोरतात. लोक चोरतात का नाही दागिने? नाही तुमच्याकडे चोरत? काय रे बाबा, होय म्हातार बुवा, काय चोरता? तुम्ही गेलतो कधी चोरीला? मग तुकाराम बाबा आपले गेले होते चोरीला. तुकाराम महाराज, हो 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 असं काय? पण ते चोराने बघितलं, म्हणलं हा बुवा बरा आहे आपल्याला, नेला चोरायला आतमध्ये. म्हणलं जा बुवा आतमध्ये, काय काय बघून ये. हे गेलं तर देवारा दिसला. त्याने सगळी पूजा मांडली. देवा बरं झालं, पहाटे 4 वाजलेत. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. काय करीत बसले? हा बुवा आताच येतोय, मगच येतोय थोडा. म्हणून मग ते आत्म बघते, हा कुंडली कवर द्या. मालक उठला. ही चोरी कुणाची? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला. कोणी केला? कुणाची अवस्था? त्या अवस्थेमुळे आपल्याला होणाऱ्या जी प्राप्ती आहे ती मोठी आहे. आलं का लक्षात? विठोबा रखुमा कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
मध्ये काय कमवलं याला काही किंमत नाही. प्रपंच केला नेटका, प्रपंच केला. प्रपंचामध्ये त्याच ताकदीची त्यांना पत्नी लाभली, हे सुद्धा भाग्य आहे. आला का लक्षात? रामाशिवाचा अक्षर नाही. रामकृष्ण हरी गोविंद. तुम्हाला सांगतो, आमच्या जाधव बाबांची मिसेस होत्या काळेवाडी, तेव्हा हे गिरण गावातले लोक, महाराज तुम्हाला माहित असेल, मुंबईला राहिले त्यांना माहिती आहे, 18-18, 20-20 लोकांचे गिरणीतले डबे बाईने एकट्या करायचे आणि द्यायचे. काय कष्ट, काय कष्ट. 20-20 लोक, जेवण काय, पैसा नाही, पैसा जरी असला तरी काय. त्यावेळेस गोदामामध्ये आमचे जाधव बाबा सांगायचे, गोदामामध्ये पडलेलं सगळ्या प्रकारचं कडधान्य ते स्वस्त मिळायचं, मग ते आणायचं आणि मग त्याची भाजी करायची. वाटाणा घेतलं तर भाव जास्ती आणि मिक्स घेतलं तर 50% किंमत. कसे लोक जगले आमचे मुंबईमध्ये, कसे जगले, याचं जिवंत त्या माऊलींची वर्तन आहे. ऐका, मी म्हणत होतो की जर सोन्याचे दागिने आहेत आणि ते सोन्याचे दागिने म्हटल्यानंतर चोर ठरलेला आहे, लोकांच्या दृष्टीच येतात. पण ते ठेवावा कुठं, ठेवावा कुठं, मग लोखंडाच्या कपाटामध्ये ते दागिने, त्या हा कपा, तो कपा, तो कपा, तो कपा, त्या कपेच्या आत कपा. तुमच्या कपाटाला आहेत का बाबा? उद्या चावी द्या, येऊ. पैसे कसा ठेवलं, कागा के विलवानो केलो दिनाचा दिन, लय बाबा भाऊ गरीब. आणि त्या कप्प्यामध्ये ते दागिने ठेवले जातात. मग ते दागिने जर चोर नेण्यासाठी तेवढ्या कपाटाच्या लोखंडाची योजना केली आणि त्याच दागिने ठेवण्यासाठी सोन्याचं कपाट केलं, परिणाम सांगा. असं बाबा होताच, मग नक्की चोरीला होता. सगळं अक्क कपाट नेतील ना, मग आता काय करायचं, ते दागिने ठेवायचं कुठं? मग हा प्रश्न आहे ना. तुम्हाला दिलेले सोनं हे कुठं ठेवायचं ते तुम्ही ठरवायला पाहिजे. आलं का लक्षात? तुम्हाला जे जे प्राप्ती करून दिली, कुठेही जा तुम्ही जगाखाली, गुरु कृपा हे केवलम. ह्या सगळ्या गोष्टीला फक्त गुरुकृपा. रासलवाडी कमी समजू नका. मी देखल्या देवा म्हणत नाही, कुठे गेलो तरी सांगतो बाबा, ज्या ज्या गावामध्ये काही चांगल्या गोष्टी त्या बोलायला काय अडचण आहे. इथे सुंदर असा गुरुवर्य उमाजी दादा होऊन गेले. समाजाचं कमी अधिक काम करणारे आमचे भांडरे होऊन गेले का नाही? आहेत का नाही? हो, गेले नाही, आले. अरे बापरे, ऐकलं तर नाही धावत यायचे. अजूनही समाजाची सेवा. अहो 1960 साली जेव्हा झाले तेव्हा ते अध्यक्ष मुंबईचे आणि गोपीचंद बेलोशे सेक्रेटरी होतं का नाही? या बाबाला पक्का माहितीये, एकूण एक पक्का माहितीये. आणि तिसरा कोण हो? अरे वा, बरोबर, विठाला. ही मुंबईची जोडी नेहमी घपकीला आल्याशिवाय कधी राहायची नाही. मग आमच्या गोपीचंद बेरोशाचं भाषण, हुशार होता माणूस. आला का लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी मी कशा करता सांगतोय. संगत जर ऊस आहे तर त्याचा रस कसा असेल? गोड असेल. कापणार आणि कापला त्याला कसा असेल? तोडणार आणि तोडला त्याला कसा असेल? गोडच. ही अशी क्रिया जी आहे त्याला संत म्हणतात. आणि म्हणून महाराज आपल्याला त्यांच्या चरणाशी जावं लागेल, त्यांचा गुण घ्यावा लागेल आणि तदनुसार वर्तन करावं लागेल, तरच उद्धार आहे, अन्यथा नाही. हे समाजाला मला आदरून सांगायचं होतं. आलं का लक्षात? आणि म्हणून एवढ्या करता आपल्याला तुकाराम महाराज याने सांगतात की तुम्हाला खऱ्या अर्थाने जर शेवटची प्राप्ती करायची असेल तर शेवटच्या चरणात त्याने उत्तर
हरि नामे नाम वाटे श्रवण कीर्ति नाम वाटे श्रवण कीर्ति स्वरूप ज्ञानेश्वर माऊली महाराज नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. महाराज खरंच तसं बघितलं ना, मी सुद्धा मगाशी आलो पण मनाला काही समाधान लाभलं नाही, कारण ती मूर्ती त्या ठिकाणी दिसली नाही. कसं असतं माहितीये काय, जर बघितलं ना तर हा एक प्रकारचा ठेवा आहे, तो सगळ्यांना नाही प्राप्त होतो. आणि म्हणून सोनियाचे मनी केले ते सोनियाच्या सुती उविले, तैसे म्या जग धरिले सभायांतरी. ही साधूची वृत्ती आहे महाराज. साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. ही श्रेष्ठत्व फार मोठा आहे. साधूची लक्षणं चिकार आता सांगायची पण मला वेळ नाही, नाईलाज आहे, कारण आपला अर्धा टाइम ह्या बाबाने खाल्ला. असू द्या,
कारण का क्रिया कशी असते तुम्हाला सांगतो बघा. या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढती माता खंडित ठेवीन. या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. या संतांची काय त्याच्या पुढचा काय चरण या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढते माता अखंडित ठेवीन. ही संताची व्यथा आहे. म्हणून ज्यांना संत कळले तो धन्य झाला, अंतरी निवाला पूर्णपणे. आणि ज्याचा भात खतखत 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 करीत राहिला ना, परमार्थाला खूप जन्म घ्यावे लागतील. आणि ज्याचा भात शांत झाला, भात शिजतोय समजायचं, तो जर खतखत करत असेल तर, आणि शिजून पूर्ण झाला तर आवाज करतो भात, पूर्ण निजानंद, तशी अवस्था आहे. आणि म्हणून बाबांनो, आपल्याला खऱ्या अर्थाने हा धक्का आहे. परमार्थ करताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करीन, सगळ्या घपकी पंचक्रोशीला शहाणं होऊन परमार्थ करा. नका डोक्यात काही खुळं घालू. आणि परमार्थ आज इथे मला रामदासने सांगितलं असं असं बाप्पा चांगला हो, पण माझे महाराज हवे होते. ही एक त्याच्या पाठीमागे थोडी संकल्पना, फार मोठा ध्यास. संत मेळ्यामध्ये बघितलं, सगळ्यांनी भानगडी केल्या, सगळे बोलले मीटिंगमध्ये हवा तेवढे. बाबो हे बाबो काय उमाजी दादा बोलले, ऐकलं कधीतरी एकदा तरी का पाटील साहेब बरोबर आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक लक्षात घ्या, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची. आणि हे कशा करता, हे सोसलं कशा करता, तुमच्या आमच्या करता. एवढीच फक्त दयालोभ ठेवा, साधू संतांवरी आठवण ठेवा, आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य जिवंत राहील. एक लक्षात ठेवा. मला 5 मिनिटं वेळ झाला तरी हरकत नाही. तुम्हाला मात्र माझी एक अशी कळकळीची विनंती आहे, त्यांना जर तुम्ही जिवंत ठेवलं नाहीत, सगळ्यांना सांगतोय, तुम्ही जर त्यांना जिवंत ठेवले नाहीत तर कसे जिवंत ठेवणार. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही एक. आज देहाने जरी गेलेत तरी ते कार्यरूपाने इथे उरणार आहेत. आमचे गुरुवर्य सदाशिव स्वामी पुणे जिल्ह्यातले, आणि पुणे जिल्ह्यातले असताना सुद्धा आवळस कुठे, बारपा कुठं, आणि कार्य कुठं. अर्थात तिकडे पण कार्य आहे. समाधी नाक्षेतला तुम्ही सगळी मंडळी आला असाल कधी कार्यक्रमाला, तमाम समाज असतो. बाकीच्या बापांच्या पण पुण्यतिथीला माणसं नाही. पण का तर प्रति तुकोबा राया अशी त्यांची अवस्था होती. तुम्ही कधी बघितलं असेल, कुणी काही मंडळींनी बघितलं असेल. माझे सद्गुरू प्रति तुकोबा, एवढा समाज अजून सुद्धा त्यांच्या ठिकाणी स्थित प्रज्ञ आहे. 85ला ते बंद 85ला त्यांनी देह ठेवला, पण त्यांचं कार्य आज तागायत इतक्या जोमाने होत आहे. आता तुमच्यावर जबाबदारी वाढली. जर तुम्ही त्या जबाबदारीला स्वीकारली नाही तर मी आज सांगत नाही, कधीतरी येईल ना तेव्हा सगळी बाकी फेडून टाकेल. लक्षात ठेवा. त्यांचं कार्य कुठेही गालबोट न लावताना शांतता प्रिय आणि सर्व समावेशक ठेवा. समाधान वाटेल त्याला, बस एवढीच तुमच्याकडे मी मागणं मांडतो. ह्या खरंच तालुक्याचा फार मोठा तोटा आहे त्यांच्या जाण्याने. कारण तेवढा देवदूत आणि देवर्षी आपल्यामध्ये आता राहिला नाही. आम्ही त्यांच्या चरणाविंदी का नमस्कार करायचो, त्याचं कारण हे आहे. का तर त्याच्या पाठीमागे त्यांची तपश्चर्या आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी आज त्यांच्या खरोखरच दुःखी अंतकरणाने का होईना, कारण ते सगळंच घेऊन गेलेले आहेत. फक्त उरल्या त्या कीर्ती जगामध्ये फक्त आपल्याला ते वर्णना इतके राहिलेले आहेत. आणि म्हणून एवढ्या करता त्यांच्या चरणी हा भाव रामदासला उत्तम प्रकारे आशीर्वाद प्राप्त व्हावा कार्य करण्यासाठी.
बाकी ती दिलेलंच आहे सगळं त्यांना. त्यांच्या मुली चांगल्या आहेत, महाराज त्यांचे जावई आहेत, पण हे सगळी नात्यातली मंडळी उभी आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना जिवंत ठेवावं हीच तुमच्याकडे मागणी मागतो आणि इथेच सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली